प्रस्तुत प्रसंगी जखणगावमधील या कर्डिले परिवारातील 10 दिवसापूर्वी एकदम तरुण तडफदार कर्तव्यदक्ष आणि अशा संसारात व्यवसायात आणि समस्त सृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटत असताना आनंदी जीवन जगत असताना अचानक या साथीच्या रोगामध्ये त्याला ग्रासलं गेलं आणि 2-3 दिवसातच ही लोकाची यात्रा संपून ज्याला परलोकाच्या प्रवासाला जावं लागलं. अशा या एका युद्धाच्या दुष्क्रियाविधीनिमित्त जमलेले सर्व सज्जन माता बंधू भगिनींनो, घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. संसारामध्ये लग्न झाल्यानंतर अपत्य प्राप्तीनंतर पुढील पिढीच्या उत्थानार्थ हा संसार अत्यंत चिकाटीने आणि कष्टाने उभा करताना एक स्वप्न माणसाच्या मनामध्ये असतं की पुढील काळात येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा उन्नत करण्याची जबाबदारी आपण नेहमी मनामध्ये ठेवत असतो. की आम्हाला जे त्रास झाला, आम्हाला जे कष्ट झाले, आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या पुढच्या पिढींना, आमच्या मुलांना, आमच्या मुलींना, आमच्या पुढच्या संसारातील पुढच्या पिढीला येऊ नयेत म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आणि हा सगळा विषय डोक्यात असताना अचानक काळाने घाला घातला की जसं एक चिंतन आपण नेहमी ऐकतो की भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. तसं ही एक संसाराची अर्ध कहाणी आणि ही ऐकायलाही कोणाला समाधान नाही, सांगायलाही कोणाला फार स्पष्टता नाही. आणि ही एक दुर्दैवी अशा प्रकारची चित्र समाजामध्ये आज आपल्या बऱ्याच कुटुंबाच्या वाट्याला येतात. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीतेमध्ये अशा प्रकारच्या चिंतनाचा भाग काय असू शकतो. भगवान कृष्ण एका ठिकाणी आपल्या समाजाला या संसाराचं वास्तव समजून सांगताना एका श्लोकामध्ये म्हणतात, न असतो विद्यते भाव न अभावा विद्यते सतः उभयो अपि दुष्टः अंतः तू अनयोः तत्वदर्शिभिः. माझी मायमाऊली भगिनींना विनंती आहे की दुःख मोठं आहे. आपल्यातला हा एक योद्धा गेला ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आपल्या समाजामध्ये आपल्या संसाराची होती. पण गेल्यानंतर शोक आणि पश्चाताप या 2 गोष्टीच्या चिंतनातून मुक्त करण्यासाठीच धर्मविधी आहे. 10वा विधी शोक आवरून संस्कारातून त्याला पुढच्या प्रवासाला वाटे लावण्यासाठी असतो. म्हणून या ठिकाणी किती जरी शोक असला तरी आपण शोक करणं हे धर्मयोग्य नाही. आजच्या या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात, नासतो विद्यते भाव. या शब्दाचा अर्थ काय? नासतो विद्यते भाव, की जे सध्या तुम्हाला दृश्य अदृश्य दिसतं ना, जी परिस्थिती सध्या आहे, जे वास्तव सध्या आहे, वर्तमान काळ हा क्षणभंगुर आहे. नासतो विद्यते भाव. सध्या जे आहे ते राहीलच असं नाही, बदलणार आहे. म्हणजे काय काय बदलेल तर सगळ्यात सुरुवात करताना भगवंताने काळापासून केली. की वर्तमान काळ हा क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर म्हणजे काय? एक क्षण झाला की क्षणात सेकंदाचा काटा पुढे सरकतो. तो पुढे सरकला की जिथे होता तिथून तो जागा बदलून आला. थोडी आखाडपाळी बारीक आहे. आता शेवटी या निसर्गाच्या या किमयाला आपण तर
कुठेतरी सादर असलं पाहिजे. जे लोक दिंडीत चाललेत त्यांना तर काही व्यवस्था नाही, आपल्याला थोडंसं बसल्या बसल्या हे सहन करावं लागेल. म्हणून या गैरसोयीला थोडंसं कुठेतरी समजून घ्या. कारण आखाडपाळीमध्ये फार ताकद नसते, पण थोडं काय होईना आपल्याला या ठिकाणी भिजण्याची वेळ आली. असो, या श्लोकाचा हे पहिले चरण ज्यामध्ये भगवंत सांगतात की वर्तमान काळ किती आहे, जसं भूतकाळ किती आहे, अनादि अनंत आहे. भविष्यकाळ किती आहे, अनादि अनंत आहे. म्हणजे किती मोठं भविष्य आहे, कितीपर्यंत आपण भविष्य समजून घेऊ शकतो, अनंत काळपर्यंत. इतिहास किती मोठा आहे, अनादि अनंत आहे. म्हणजे पार तुम्ही जर इतिहासाची पानं उलगडली तर ते स्वातंत्र्य जाऊ दे, हे तर आता 10, 5, 50, 100 वर्षाचं आहे. सत्ययुगापासून पलीकडे, सत्ययुगाच्या आधी सुद्धा या भूतलावरती अव्यक्त सृष्टींचं चिंतन सांगितलं की जे कोट्यावधी वर्षाचा इतिहास सांगतं. म्हणजे इतिहास संशोधनामध्ये काही अवशेष जे सापडले आणि त्या अवशेषाचं वय सापडायचा प्रयत्न केला. जसं की लोक असं म्हणतात की डायनासोर होता आणि मग कुठेतरी उत्खननामध्ये, ज्वालामुखीमध्ये, भूकंपामध्ये किंवा कुठेतरी असे काही हाडाचे सांगाडे सापडले की जे महाकाय प्राण्याचे होते. आता ते हाडाचे सांगाडे जर मोठे होते तर तो प्राणी मोठा असेल असं चिंतन शास्त्रज्ञांनी समजलं. आणि त्या हाडाचं वय विचारलं तर कोट्यावधी वर्षाचं वय त्या हाडाचं सापडलं गेलं की कोटी कोटी वर्ष ती हाडं अशीच्या अशी या अवशेषा रूपात सापडतात. म्हणजे काय, इतिहासाचं अनादि अनंतत्व, भविष्याचं अनादि अनंतत्व आणि वर्तमानाचं क्षणभंगुरत, हे माणसाच्या जीवनाचं वास्तव. आपण संत परंपरेमध्ये ऐकलं, तुकाराम महाराज म्हणतात ना, क्षणक्षणी हाचा विचार करावा, विचार तरावया पार बोल. क्षण हा क्षणभंगुरता जी आहे ना, क्षणभंगूर आपण म्हणतो की क्षणभंगूर जीवन आहे. क्षणभंगूर म्हणजे काय की एका क्षणात वर्तमान काळाचं रूपांतर भूतकाळात होऊन जातं. गेले तर गेले या शब्दातून काय झालं, वर्तमान काळाचं भूतकाळात रूपांतर झालं. किती वेळ लागला, क्षण, एक क्षण. म्हणून हे जीवन काय क्षणभंगूर आहे. बरं, हे जाण्यासाठी काही परंपरा आहे का, काही वेळापत्रक आहे का, याच्यावरती काही शाश्वत अशा प्रकारची प्रणाली आहे का की ज्याला हार्ट अटॅक आला तो इतक्या मिनिटात जातो, ज्याला टायफॉइड झाला तो इतक्या दिवसात जातो, ज्याला डेंग्यू झाला तो इतक्या दिवसात जातो. ही गणित प्रणाली नाहीये. आजार आणि मृत्यू याचं प्रत्येक वेळेस सूत्र मांडता येत नाहीये. काही आजार तर असे आहेत की ज्याच्यामध्ये मृत्यूची शक्यताच नाही, तरीही मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि काही आजार असे आहेत आणि काही परिस्थिती अशा आहे की जिथनं वाचणंच शक्य नाही. अशाही परिस्थितीमध्ये वाचून पुन्हा संसाराला लागलेले अनेक जीव आहेत. म्हणजे याचं गणित होत नाही. गुणाकार भागाकार या गणिती तत्वामध्ये, बेरीज वजाबाकीमध्ये हे जीवनाचं शास्त्र बसत नाही. हे भौतिक जगतामधलं गणित आहे. 2 आंबे होते, अजून 2 आले म्हणजे 4 आंबे झाले. तसं हे काळाचं जे गणित आहे ना, काळ, हे गणित अशा पद्धतीने मांडता येत नाही. काही माणसं दीर्घायुष्य ठरतात, काही माणसं अल्पायुष्य ठरतात, काहींचं अचानक जीवनाची यात्रेमध्ये बदल होतो आणि अचानक त्यांना जावं लागतं. काही लोक दीर्घ काळ संघर्ष करून पुन्हा आरोग्य प्राप्त करतात. म्हणून आरोग्य, जीवन आणि मृत्यू या गोष्टी क्षणभंगूर आहेत. पण या श्लोकामध्ये भगवंताने जे सांगितलं ते वास्तव असं आहे की नासतु विद्यते भाव. जी आजची परिस्थिती, आज आपण गरीब आहोत की श्रीमंत, आज आपण निरोगी आहोत की रोगी, आज आपण सक्षम आहोत की अकार्यक्षम आहोत, आज आपण सुखी आहोत की दुःखी आहोत, आज आपण समाधानी आहोत की असमाधानी. हे सगळं जे दोलायमान जग आहे ना, दोलायमान, जसं एखादा तराजूचा काटा असतो, त्या तराजूच्या काट्यामध्ये एका बाजूला माप टाकलेलं असतं, एका बाजूला धान्य टाकलेलं असतं किंवा वस्तू टाकलेली असते. ज्या क्षणी तो दुकानदार 2 दाणे टाकतो त्या क्षणी तो काटा खाली जातो. ज्या क्षणी त्यातले 4 दाणे काढून घेतो
त्या क्षणी माप उलट्या दिशेने जातं. म्हणजे हे दोलायमान आहे. तसं जीवनामध्ये सुद्धा हे सगळं दोलायमान आहे. सुख दुःखाचा तराजू हा तांगता तराजू आहे. सुखाची बाजू जड झाली की दुःखाची बाजू जड झाली हे समान आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये दोन गोष्टी वाढल्या तर सुख जन्माला येतं, दोन गोष्टी कमी झाल्या की दुःख जन्माला येतं. म्हणजे दुःखाचा जो तराजूचा भाग आहे तो भरलेलाच असतो, सुखाचा भाग सुद्धा भरलेलाच असतो. फक्त जसे ते दुकानदार 2 दाणे काढले की ते पारडं हलकं होतं. म्हणजे याचा अर्थ ते पारडं भरलेलं होतं का? होतं. फक्त त्या तराजूमध्ये यापेक्षा सापेक्ष प्रमाणे ते 2 दाणे कमी झाल्यानं याचं वजन कमी झालं, याचं वजन वाढलं. तसं या सुख दुःखाच्या तराजूचा आपल्या जीवनाशी संबंध काय? हे क्षणाक्षणाला बदलणार आहे. हा तराजू आहे, या तराजूमध्ये सुख आणि दुःख हे भरलेलंच आहे. फक्त ज्या क्षणाला सुखाची बाजू पक्की असते, थोडी वाढते, त्यावेळेस तो काटा खाली जातो. ज्यावेळेस दुःखाची बाजू थोडी वाढते त्यावेळेस तो काटा खाली जातो. पण ह्याचं वास्तव काय? नासतो विद्यते भावो न भावा विद्यते सता. जर दुःखाचा काटा खाली आहे, जड आहे, आणि सुखाचा काटा तरंगतोय, तर ही परिस्थिती किती वेळ टिकणार आहे? ज्या क्षणी थोडं दुःख हलकं होईल किंवा थोडं सुख अजून पदरात पडेल, त्या क्षणी हा काटा उलटा होईल. सुखाचं पारडं जड होईल, दुःखाचं पारडं वर होईल. हे कसं आहे? जसं नाही का एखाद्या मोठ्या निवडणुकीमध्ये 15 फेऱ्या असतात. मग पहिल्या फेरीत हा पुढे गेला, याला वाटतं वा वा वा. दुसऱ्या फेरीत लगेच जाहीर होतं की अरे हा या फेरीत पुढे सरकला, त्याला वा वाटतं. ते 2-2 मिनिटाला ते कार्यकर्ते कोणाचा चेहरा सुकवतो. म्हणलं का रे? ते म्हणलं खाली गेले राव, आता मागं सरकले. ज्याचा चेहरा फुलला ते म्हणतो नाही मागं होते, आता पुढे सरकले. हे मागं पुढं जे गणित आहे ना, हे जीवनामध्ये मागे पुढे चालूच आहे हे गणित. हा जो या फेऱ्या आहेत, हा फेरा किती दिवसाचा आहे? मरेपर्यंत हाच फेरा आहे आपल्याला. या महिल्यानंतर त्याचा निकाल लागणार आहे. मरेपर्यंत या जीवनामध्ये अस्थिरता आहे, अस्थिरता. स्थिर काहीच नाहीये. या क्षणामध्ये येणारी संकट, त्या संकटावर केली जाणारी मात, हे चक्र आहे ना, हे चक्र अव्याहत चालू आहे. अव्याहत म्हणजे अशी कोणती व्यवस्था नाही की आता इथून पुढे याला दुःख येणार नाही. अशी कोणती एखादी अवस्था नाही की आता याला इथून पुढे रोग लागणार नाही, आता इथून पुढे याला त्रास होणार नाही, आता इथून पुढे याला पैसे कमवायची गरज नाही, इथून पुढे याला कष्ट करण्याची गरज नाही, इथून पुढे याला आता काहीच करण्याची गरज नाही. अशा जीवनामध्ये कोणताच क्षण या आयुष्यात असा कर्मरहित येत नाही. म्हणून तर भगवंत एका श्लोकामध्ये सांगतात, नाही कश्चित क्षणमापी जातुर तिष्ठत अकर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्वहा प्रकृती जैतय गुणहे. म्हणजे पार एखादं 100 वर्षाचं म्हातारं झालं, लोक म्हणले आता याला काहीच काम नाही, पण त्याला किती काम असतं माहिती का तुम्हाला? त्याने खाल्लेला एक घास पचवण्यासाठी त्याच्या शरीरातली सगळी शक्ती एकवटून त्याला ते काम करावं लागतं. बघा मग आता ह्याच्यापेक्षा त्याला सगळं बरं वाटतं, पण एक घास पोटात गेला की त्याच्या सगळ्या यंत्रणा त्याला तिथे एकवटून ते पचवावं लागतं. म्हणजे त्याची पचन संस्था त्या 100च्या वयामध्ये अत्यंत कमजोर झालेली असते. आणि त्या अवस्थेमध्ये त्याचं कार्य काय की जे 2 घास पोटात गेले ते पचवण्यासाठी सुद्धा ऊर्जा त्याच्या जवळ शिल्लक राहत नाही. एवढंच काय? आता हे थोडंसं विज्ञानाच्या दृष्टीने काही गोष्टी सांगतो. विटबलम अयम बलम एक तत्वज्ञान सांगितलं बरं का. आता हे थोडं नवीन आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपलं पोट साफ झालं की आपल्याला बरं वाटतं, पण म्हाताऱ्या माणसाच्या आयुष्यात एक अशी व्यवस्था आहे की त्याच्या शरीरातले इंद्रिय आणि अवयव इतके क्षीण झालेले असतात की त्याच्या शरीरामध्ये जे मल आहे ना, ते ज्यावेळेस साठलेलं असतं त्यावेळेस तो ऊर्जावान असतो. बघा अनेक म्हातारे, त्यांचे मृत्यूची व्यवस्था इतकी वेगळी आणि विचित्र आहे की म्हातारं संडासला गेलं, संडास करता गेलं किंवा संडास झाली लगेच गेलं. का?
त्या संडासमध्ये त्याच्या देहातला फक्त मल निघून गेला नाही, त्याची ऊर्जा निघून गेली आणि ते म्हातारं गेलं. म्हणजे म्हणजे जसं एखादी वायर आहे ना, फार आता हे वायरमनचं घर आहे म्हणून सांगतो, एखादी वायर अशी असते की चालू असतो करंट, पण ती अशी खराब होऊन 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 इतकी पातळ झाली असते की ती कधी तुटन सांगता येत नाही. आणि मग ती तुटण्याची वेळ एका मिनिटात लाईट जाते आणि लोक म्हणतात हो आता चालू होते. आपण चालू होती, पण ती जी वायर होती ना ती आता बारीक 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 होऊन ती पार आता तुटायच्याच बेतात आलती, फक्त तुटली नव्हती. तसं या जीवाला, या जीर्ण व्यवस्थेमध्ये अशी एक व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये फक्त लघवी करणं, संडास करणं हे तसं तर आपल्यासाठी एक क्षुल्लक काम आहे, पण त्याच्यासाठी ते फार अवघड व्यवस्था आहे. म्हणजे बघा, तुम्हाला कुणाला जर अनुभव असेल, ज्याला हार्ट अटॅक येतो ना, हार्ट अटॅक, तर हार्ट अटॅक वरती इतकी मोठी संशोधनं आमच्या वैद्यकशास्त्राने केली. जी रक्ताची गाठ झाली, ती गाठ जर तिचं वय 3 तासापेक्षा कमी असेल तर एक 35,000चं इंजेक्शन आहे, जे इंजेक्शन सोडल्यानंतर ती गाठ शून्य होते. शून्य म्हणजे काय, काहीच राहत नाही तिला. त्या पेशंटला 3 तासाच्या आत जर ते इंजेक्शन दिलं गेलं तर त्याला अँजिओग्राफीची गरज नाही, स्प्रिंग टाकायची गरज नाही, अँजिओप्लास्टीची गरज नाही, बायपासची गरज नाही. एवढी संशोधनाची व्यवस्था आमच्या वैद्यकशास्त्राने केली. आता ही किमया अनेक विज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कष्ट करून आपलं स्वप्न बाळगून हे सगळं शोध लावले. त्यांचे फार मोठे उपकार मानवजावतीवर आहेत. कारण या विषमतेमध्ये जगणाऱ्या या समाजामध्ये आज असे विचित्र विचित्र प्रक्रिया आणि व्यवस्था निर्माण झाल्यात की अचानक या माणसाच्या देहामध्ये असे मोठमोठे आघात आणि बदल निर्माण होतात. जसं आपण म्हणतो पक्षाघात, तो एक आघातच आहे ना. पक्षाघात म्हणजे काय, एक पक्ष गेला. आपल्या शरीराचे किती पक्ष आहेत, 2 पक्ष आहेत. इकडचा एक पक्ष, इकडचा एक पक्ष. 2 पक्षाचं शरीर आहे, त्याच्यापैकी एक पक्ष गेला की आपण काय झाला म्हणतो, पक्षाघात झाला म्हणतो. आणि हा पक्षाघात काही क्षणात माणसाला या यंत्रणेचा नाश करतो, एक बाजू पूर्ण घालवतो. म्हणजे देहामध्ये असा हृदयाघात, पक्षाघात, आघात, अपघात या घटना अत्यंत क्षणक कामाने होतात. क्षणक अपघाताला किती वेळ लागतो, काही क्षणात अपघात होतो, काही क्षणात अपघात. अपघातानंतर परिस्थिती आणि अपघाताच्या पूर्वीची परिस्थिती यामधला जो बदल आहे तो किती वेळात होतो, काही क्षणात होतो, काही क्षणात. मग त्या अपघाताची तीव्रता किती, ही दोघांच्या वेगावर, दोघांच्या त्या काळील व्यवस्थेवर, त्यांच्या असणाऱ्या साधनावर, त्यांच्या असणाऱ्या लक्षावर, त्यांच्या असणाऱ्या सावधपणावर अवलंबून असते. पण तरीही त्यात होणारं नुकसान काही क्षणात होतं. अपघात काही क्षणात होतो, आघात काही क्षणात होतो, हृदयाघात काही क्षणात होतो. आणि मग या संशोधनामध्ये ही परिस्थिती सापडली की त्यावर सुद्धा समजा एखाद्याला अर्धांगवायू झाला. आता हे थोडंसं अनेक संभ्रम आहे. डॉक्टर की शास्त्र हे मुळातच, थोडं एक वाक्य वास्तव सांगतो बरं का, सगळ्यांनी बारीक ऐका. वास्तव हे आहे की डॉक्टर की शास्त्र हे अपूर्ण आहे, हे अपूर्ण शास्त्र आहे. अपूर्ण शास्त्र म्हणजे काय की याचं जे तत्वज्ञान आजपर्यंत संशोधनात सापडलं हे काही टक्के सापडलं, 70%, 80%, 90% इथपर्यंत माणूस पोहोचला. पण याच्यात 10% कमतरता आहे, याच्यात 5% कमतरता आहे, याच्यात 50% कमतरता आहे. ही कमतरता शास्त्रातच आहे. मग तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तर ते शास्त्र कमजोर आहे म्हणून तो डॉक्टर कमजोरच आहे. त्या डॉक्टरकडे अशी व्यवस्था नाही की 100% याला अशी खात्रीने याची जीवनाची प्रवासाची पुढची बाजू सांगू शकेल असा जगात कुठलाही शोध नाही. मग काय झालं, वैद्यक शास्त्राने जे संशोधन केलं ते या अशा परिस्थितीत, जसं आपण पूर्वी पंक्चर काढायचो, मग ती पंक्चर काढताना ती टूब घासायचो, मग ती चिठ्ठी घासायचो. बघा बरं कार्यक्रम कसा चालायचा, चिठ्ठी घासायचो, मग याला सोल्युशन नाव ठेवायचं, याला सोल्युशन नाव, मग ती चिटकवायचं, चिटकावलं का मग ती पंक्चर निघायची, त्याला लागायचा घंटा. बरं का, आता त्या टायमाला पंक्चरवाल्याकडे काम कमी असायचं, घंटालाही झालं तेव्हा जाऊ दे चाललंय आपलं, घंटा झाला. यालाही काय काम नसायचं, हा म्हणायचो का पंक्चर टाकीतो, तोवर बसतो गप्पा टोकीत, तोवर बसतो पारावर जाऊन, मग चाली पंक्चर निघायची. मग ही पंक्चर किती दिवस टिकायची,
उन्हाळा आला की टूब गरम व्हायची, टायर गरम व्हायचा, मग ती सोल्युशन गरम व्हायचं, मग ती सोल्युशन परत घालायचं, मग ती चिठ्ठी निघून जायची, मग ती टूब परत पंक्चर व्हायची, मग परत कुठाना आला. मग माणसाने काय केलं, याच्यात संशोधन केलं. काय म्हणले, आता असं पंक्चर निघतं की तिथं परत पंक्चरच होणार नाही, एवढं काटा जरी घुसला तिथं काटा घुसणार नाही. मग ही व्यवस्था माणसाने संशोधन करून शोधली. तसं या देहामध्ये जे काही यंत्रणा आहेत, या यंत्रणा किती आहेत? देह एक साधन आहे. जसं आमच्याकडे एखादी गाडी घेतली, ही 2 चाकाची गाडी, 4 चाकाची गाडी, तशी आपली ही काय 2 पायाची गाडी आहे. ही गाडी तशीच आहे जशी आपल्याकडची गाडी आहे. आपल्या गाडीमध्ये जशी यंत्रणा आहे, जसे आपल्या गाडीत गिअर आहेत, जसे आपल्या गाडीमध्ये चाकं पळतात, जसे आपल्या गाडीला चाकाला एक लावलेली एक साखळी आहे, त्या साखळीवरती आपल्या चाकाची गती आहे. एक चाक दुसऱ्या चाकाला ढकलतं, ऊर्जा एका चाकाला मिळते, दुसरं चाक आपोआप पळतं, एक चाक थांबवलं की दुसरं चाक थांबतं. तसं हे देह सुद्धा साधन आहे. हे साधन भगवंताने आपल्या एका व्यवस्थेमध्ये सांगितलं की शरीर ही खलु धर्मस्य साधनम. ही गाडी आहे, जशी आमच्याकडे गाडी आहे, आम्ही ती घेऊन पळतो. कुठं पळतो? जिथं आपल्याला जायचं तिथं पळतो. जिथं जायचं चला बा, कडिल्याच्या मळ्यात 10व्याला चालले, गाडी घेतली, निघाले, काटा बघितला, पेट्रोल आहे गाडीत, काय काळजी नाही, गाडी चाकात हवा आहे, आणि बस चल निघाला. नवरा बायको आपली गाडी बसून निघाले. का बरं बिंदास निघाले? कारण चाकात निघले तेव्हा हवा होती, पेट्रोल होतं. आता 90% नाही 99% खात्री की आपण पोहोचणार आहे. पण याच्यातल्या निम्म्या लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्या. नाही म्हणले आता उशीर होईल, म्हणले 8चा टायमिंग आहे, गाडी सोडून दिली, दुसऱ्या गाडीत बसले. किंवा काही लुटीत आले, काही म्हणले गाडी ते ठेवून आपण पाय जायचं, म्हणले काय लई लांब जायचं. म्हणजे ही गाडी आपल्यासाठी जरी साधन असलं तर गाडी महत्वाची नाहीये. महत्वाचं काय? पोहोचणं महत्वाचं आहे. उद्देश काय? इथं पोहोचलं पाहिजे. मग ती गाडी बदलायची वेळ आली तरी आम्हाला काही वाईट वाटत नाही, वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. तसं या देहाचं आहे. हे देह सुद्धा एक गाडी आहे, हे देह सुद्धा एक साधन आहे. या साधनामध्ये सुद्धा तशीच व्यवस्था आहे. जे पिंडीत हे ब्रह्मांडी, आपल्याकडे तत्वज्ञान सांगितलं ना, हे पिंड आहे. पिंड म्हणजे शंकराची पिंड जशी असते ना, तशी ही आमची पिंड आहे. शंकराच्या पिंडीमध्ये ज्या प्रकारचा आकार, ज्या प्रकारची व्यवस्था आणि ज्या प्रकारे ब्रह्मांडाचं चित्रदर्शन केलेलं आहे, त्याच प्रकारे या देहामध्ये सुद्धा या ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट या देहामध्ये आहे. जगात सोनं आहे, बघा बरं का, बारीक ऐकून घ्या. जगात सोनं आहे, याच्यातही सोनं आहे. जगात पितळ आहे, याच्यातही पितळ आहे. जगात लोखंड आहे, याच्यातही लोखंड आहे. जगातलं लोखंड कमी पडलं तर लोखंडाला पर्यायी व्यवस्था वापरता येते. बघा बरं का, थोडा फरक लक्षात घ्या. किंवा आपलं लोखंडाचे खांब आणले आणि आपण घर बांधायला काढलं, एक खांब कमी पडला, मग एक काम करा, मग लाकडाच आहे ना, आणि द्या जोडून. पण या देहात तसं नाही. लोखंड कमी पडलं ना, त्याला लोखंडच लागत. जसं एखाद्या माणसाला रक्त कमी पडलं ना, लोखंड किती महत्वाचं असतं बघा. या देहामध्ये या लोखंडाने किती मोठा धोका निर्माण केला जाऊ शकतो. एखाद्या बाईला, एखाद्या पुरुषाला सगळं चांगलं आहे, 100 किलो वजन आहे, BP नॉर्मल आहे, पण त्याच्या अंगात रक्त कमी आहे, रक्त वाढतच नाही. किती खाल्लं तरी रक्त वाढत नाही, काय केलं तर. मग संशोधन झालं, रक्त तपासण्यात आलं, असं सापडलं की याच्या शरीरामध्ये लोह घटक कमी आहे. हा लोह घटक कमी पडला तर त्याला तिथं सोनं चालत नाही, त्याला सोनं खाऊ घाला, त्याला सोनं चालत नाही. लोहाला लोह द्यावं लागतं. ती लोहाची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं रक्त वाढत नाही. मग त्याला तुम्ही रक्त भरलं तर किती दिवस टिकतं? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने टिकतं. पुन्हा त्याचं लोह कमी असल्यामुळे ते रक्ताचा नाश झाला की पुन्हा त्याला रक्ताचे घटक कमी पडायला लागतात. संशोधनाचा विषय किती मोठा झाला तर सांगत काय होतो, त्याला जर समजा 3 तासाच्या आतमध्ये तसं इंजेक्शन देण्यात आलं, मग ते हृदयरोगाच्या माणसाला पण व्यवस्था आहे, अर्धांगवायूच्या माणसाला पण व्यवस्था आहे. पण हृदयरोगाला त्याच्यावरती उपचाराने इलाज होण्याची शक्यता 99% आहे. मेंदूच्या पक्षाघाताला तो इलाज 70% यशस्वी ठरलेला आहे. कारण मेंदू मधल्या नसा या हृदयाच्या नसापेक्षा अधिक पसरलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार करताना काही मर्यादा येतात.
सांगत ते नव्हतं तुम्हाला, सांगत हे होतो की त्याला त्या गाठीतून मुक्तता मिळाली, त्याची छातीतलं दुखणं थांबलं, त्याच्या हृदयाचा रक्तपुरवठा परत सुरू झाला. परंतु ज्या काळापुरता रक्तपुरवठा बंद होता त्या काळात त्याच्या हृदयाचे किंवा मेंदूच्या पेशी या नष्ट झाल्या, कमजोर झाल्या, कमकुवत झाल्या. मग अशा माणसाला पुढील 7 दिवसाच्या काळामध्ये लघवीला किंवा संडासला थोडा जरी ताण देण्याची गरज लागली, थोडा जरी ताण देण्याची वेळ आली तर त्याला त्या ताणाने हृदय परत बंद पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांचा मृत्यू हा हृदयरोगाच्या पुढील काळामध्ये अशा एका छोट्या ताणाने झाला. मग तो ताण मनाचा असू शकतो, तो ताण हृदयावर पडणारा शारीरिक असू शकतो, मानसिक असू शकतो, किंवा आपल्या मनामधल्या चिंतनाचा असू शकतो. चिंता माणसाला जिवंतपणे जाळते. आपल्याला एक म्हणताना आमचे परमार्थामध्ये काही लोक चिंतन म्हणतात, चिता आणि चिंता याच्यामध्ये फरक काय महाराज? चिता मेल्यानंतर पेटवली जाते आणि चिंता जिवंतपणी पेटवली जाते. चिंता ज्याच्या डोक्यात आली त्याला जिवंतपणी मृत्यूचा अनुभव येतो, जिवंतपणी तो मेल्यासारखा असतो. चिता मेल्यावर जाळते, चिंता जिवंतपणी जाळते. आणि म्हणून आता ही चिंता घालवायचं काय काम आहे? घालवायचं कसं होते? चिंता घालवायची कशी? म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, अख्खी चिंता वारली. बघा का, एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संदर्भ दिला, बरे झाले देवा निघाले दिवाळे, त्याच्यामध्ये सांगितलं अख्खी चिंता वारली. म्हणजे जिवंतपणी माझं काय वारलं? चिंता वारली. चिंता मुक्त जीवन. बघा बरं का, चिंता मुक्त जीवन. आता एक वास्तव सगळ्यात महत्वाचं सांगतो की या संसारात, व्यवसायात, व्यापारात, नोकरीत, शेतीत, धंद्यात माणसं चिंताग्रस्त असतात. कशाग्रस्त असतात? चिंता. कुणी असू द्या, डॉक्टरला चिंता आहे, पेशंटला चिंता आहे, दुकानदाराला चिंता आहे, गिराहिकाला चिंता आहे, वकिलाला चिंता आहे, आशिलाला चिंता आहे, मुख्य राजाला चिंता आहे, प्रजेला चिंता आहे. चिंता सगळ्यांनाच आहे. चिंता मुक्त जीवन जगण्याचा जगात एकच मार्ग आहे, एकच मार्ग, एकच औषध आहे, एकच उपचार आहे, एकच प्रभावी साधन आहे. ते म्हणजे जीवन भगवंताच्या भरवशावर जगा. बघा बरं का, आता हे आषाढी एकादशीचं पर्व चालू आहे. जगातले अद्भुत अशा प्रकारची व्यवस्था आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाने आहे. वेगळे 28 विटेवरी उभा हे जगातलं एकमेव अद्भुत अशा प्रकारचं देवस्थान आहे. 28 युग जो एकाच विटेवर समचरण दृष्टी ठेवून उभा आहे. आता हे आपण अभंग गातो, गायक लोक खूप सुंदर गातात, ऐकणारे मंत्रमुग्ध होतात. पण याचं जे शास्त्र आहे ते शास्त्र आहे की भगवंत समचरण दृष्टीमध्ये जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही तृप्त होतो, तेव्हा आम्ही धन्य होतो, तेव्हा आम्ही समाधान पावतो, तेव्हा जगातलं सगळं सुख आमच्यामध्ये अवतरतं. बघा बरं का, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. हे सुखाचं आगर आहे, हे सुखाचं. पण हे सुख कसं आहे? सापेक्ष आहे. कसं आहे? सापेक्ष आहे. निरपेक्ष सुख या आगरातून प्राप्त करण्याचं एकच साधन आहे, या भगवंताचं दर्शन. आणि म्हणून या भगवंताचं दर्शन घेण्याची ओढ आमच्या सगळ्या वारकऱ्यांना असते, भाविकांना असते. मग काही महिन्यापासून दिंडीत जातात, काही तासापुरते जातात, काही हेलिकॉप्टरने जात असतील, काही पायी जात असतील, काही मोटरसायकलीवर जातील, काही सायकलीवर जातील, काही तात्पुरते जातील, काही फक्त सकाळी जाऊन संध्याकाळी मागे येतील. म्हणजे त्यांची भक्ती कमी आहे असं नाही अवस्थेमध्ये म्हणता येणार. काही लोक खर्च करून जातील, काहींच्याकडे खर्चाची ऐपत नसेल तर काहीतरी मार्ग काढून जातील. परंतु जाऊन येणं, त्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करणं, त्या कळसाचं दर्शन घेणं आणि त्या पंढरीच्या नगरीमध्ये काही काळ आपण थांबणं, ही आमच्या सर्व सुखाची प्राप्ती होण्याची मार्गव्यवस्था आहे. म्हणून तर जनाबाई एका अभंगामध्ये काय म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरिया टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कुणी
जनी त्याशी लोटांगणी. बघा बरं का, म्हणजे हे संत तुम्हाला आकर्षण दाखवतात. जसं जाहिरात असते ना, साबण लावा गोरे व्हा. मग आता ज्याला गोरं व्हायचं तो खाई कर भाऊ, ये टायमाला नाही हो साबण घेऊन ये बरं का. याच्या डोक्यातही नव्हतं. आता गोरं जगात कोणी होत नाही. गोऱ्याचा काळा, काळ्याचा गोरा, ही व्यवस्था भगवंतांनी करून ठेवली. गोरा माणूस फार चांगला असतो आणि काळा माणूस वाईट असतो असे अजिबात नाही. उलट आमचा भगवंत सावळा आहे म्हणून तो चांगला आहे. आणि ह्या व्यवस्थेमध्ये आम्हाला सगळं सांगितलं. पण जाहिरात पाहिली, केस गळतात हे लावा. आता यांनी गावा पाहिले, पण जाहिरात पाहिली लगेच घरी गेली, म्हणली नाही काही करा होती, हा नवी जाहिरात पाहिली होती. तशी भगवंताच्या रस्त्याने भगवंताची जाहिरात कुणी केली? संतांनी केली. कुणी केली? संतांनी केली. पण कशी केली? फुकट केली. फुकट केली, त्याला काय पैसे घेतले नाही, व्यवस्था फुकट केली. पण ही जाहिरात काय केली की ही पंढरी, जगाच्या पाठीवर पंढरपूर नगरी जी आहे ना, ही पंढरपूर नगरी आणि जगामधले सगळे पुरं म्हणजे काय? म्हणजे आपल्याकडे शहर, मोठं शहर, छोटं शहर, ही अशी जी आजची व्यवस्था आहे की आपण म्हणतो ना ग्रामपंचायत, नगर परिषद, मग नगरपालिका, मग महानगरपालिका, मग अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, हे जे आजचं जे नवीन व्यवस्थेमधलं जे आपलं व्यवस्थेमधलं चित्र आहे ना, हे पूर्वीच्या काळी कोणतं पुरी असायचं. पुरी आणि पुरामध्ये फरक काय की पुरीमध्ये भगवंताची दृष्टी जास्त आणि समाजाची दृष्टी कमी असायची. आणि पुरामध्ये दोघांचं समान असतं. म्हणजे भक्त आणि भगवंत हे समान अर्थाने जिथे राहतात त्याला पुर असं म्हणतात. बघा बरं का, जगन्नाथ पुरी, पंढरपूर, हे पुर आणि पुरी याच्यामधला फरक आहे. म्हणजे आता ही पुरी काय आपल्या भाजीतली भाजी संग खातो ती पुरी नाही. ही पुरी म्हणजे काय? ही व्यवस्था आहे. म्हणजे ज्या धर्मव्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळी जी शहरं वसली, पूर्वीच्या काळी ही तीर्थक्षेत्र विकसित झाली, त्यामध्ये यांची नावं अशा प्रकारे धर्मक्षेत्र म्हणून विकसित झाली. या पंढरपूर क्षेत्राचं महत्व काय? आता एकादशीचं तर पर्व आहे, काही गेलेत काही जाणार आहेत. या पंढरपूर क्षेत्राचं महत्व असं आहे की ही जी नदी आहे भीमा नदी, ही भीमा नदी तर आपल्या महाबळेश्वर, आपल्या भीमाशंकर पासून उगम पावते. आपल्या दक्षिणेला, आपल्या पश्चिमेला असणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगामधून ती उगम पावते आणि ती दक्षिणेकडे जाते आणि पुढे पुढे जाताना ती विकसित होते, मोठी होते. तिच्यावरती अनेक धरणं आहेत, अनेक क्षेत्र तिच्या लाभ क्षेत्रामध्ये आहेत. परंतु हिचं एक वैशिष्ट्य आहे की पंढरपूर नगरीला ही चंद्रकोरी सारखी फिरते. चंद्रकोरी सारखी, चंद्रभागा हिला काय म्हणतात? चंद्रभागा. चंद्रभागा म्हणजे काय? ही उताराला जाणारी त्या काळातली नदी आहे. उतार भागा म्हणजे भागा म्हणजे पळणारी. ही पळते पण ही चंद्राच्या कोरीच्या आकारामध्ये पळते. आता थोडं शास्त्र आणि विज्ञान समजून घ्या की ज्यावेळेस एखादं पाणी चंद्राकार आकाराने गतीने पळतं त्यावेळेस त्या पाण्यातली ऊर्जा त्या पाण्याच्या मूळ ऊर्जेपेक्षा 10 पटीने वाढते. आता हे शास्त्र कोणाला कळतं? हे शास्त्र भौतिक शास्त्राच्या विकसितले शास्त्र आहे. चुंबक हे जगामध्ये फक्त हातात घेतलेला चुंबक नाही. ही पृथ्वी काय आहे? ही पृथ्वी एक चुंबक आहे. या पृथ्वीमध्ये काय आहे? चुंबकत्व आहे. या पृथ्वीमध्ये चुंबकत्व आहे म्हणून एखादा उडी मारलेला माणूस परत ऊर्जा न वापरता खाली येतो. झाडावरून पडलेलं फळ खाली येऊन पडतं. आकाशात तुटलेलं एखादं यान खाली येऊन पडतं. एखादा पक्षी उडल्यानंतर पुन्हा खाली येतो. आणि ही व्यवस्था या पृथ्वीच्या चुंबकीय व्यवस्थेतली आहे. या पृथ्वीमध्ये असणारं चुंबक हे पंचतत्वामध्ये परिवर्तित होतं. आता हे थोडंसं जरा अवघड आहे समजायला, पण थोडं समजून घ्या. आजच्या प्रवचनामध्ये 3 गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. यामध्ये सगळ्यात छोटा काळ कोणता? वर्तमान काळ. किती मोठा वर्तमान काळ आहे? एका ठिकाणी एका शास्त्रात समजून सांगितलं की एक पिठाची गिरणी आहे आणि त्या पिठाच्या गिरणीमध्ये वरती नरसाळा आहे. त्या नरसाळ्यामध्ये धान्य भरून ठेवलेलं आहे. ते धान्य किती वेळ धान्य राहणार आहे? काही मिनिटं. एकदा का खाली गेलं की त्याचं काय होणार आहे? पीठ होणार आहे. आणि हे पीठ किती वेळा पीठ राहणार आहे? जोपर्यंत पिठाचं पुढं काही करीत नाही तोपर्यंत पीठ राहणार आहे. मग वर्तमान काळ किती त्या धान्याचा? त्या नरसाळ्याच्या मधल्या टोकातून पडणारे दाणे, ते दाणे म्हणजे वर्तमान काळ. त्या दाण्याचं काही क्षणात पीठ होणार आहे आणि काही क्षणापूर्वी ते वरच्या भरलेल्या भांड्यात होते. तसं आमचं जीवन आहे.
वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. म्हणून तर काय सांगितलं, भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार, भोगणे लागे सर्वथा, ऐसा लिहून गेला विधाता, मग कास या करावी ते चिंता. आता पंढरीच्या नगरीचं सांगत होतो, अर्धवट नको राहिला. 4 गोष्टी अर्ध्या काढून ठेवल्या, त्या संपून टाकतो म्हणजे प्रवचन संपून जाईल. जेव्हा ती पाणी चंद्राच्या कुरीप्रमाणे आकारात फिरतं, गोल फिरतं, जसं बघा बरं का, पाण्याचा भोवरा झाला की त्या पाण्याची ऊर्जा वाढते. जसं दुधाचं दह्याचं ताक करताना, ताक हे काय फक्त पाणी टाकून ठेवलं म्हणून होत नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया तू व्यर्थ न घाली म्हण. ज्या टायमाला ते घुसळलं जातं ना, रवीनी घुसळलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, मंथन केलं जातं. मंथन, समुद्र मंथन सुद्धा एक या जगातली प्रक्रिया होती, ज्यामध्ये 14 रत्न निघाले. तसं ते ताक घुसळलं ना, त्या घुसळल्यामुळं त्याचं नवनीत बाजूला झालं आणि राहिलेलं तक्र. त्या ताकामध्ये काहीच नाही असं नाही, त्या ताकामध्ये सगळ्यात अधिक ऊर्जा साठलेली आहे. आता हे थोडं चित्र समजून घ्या बरं का. ताक हे अत्यंत औषधी आहे, अत्यंत औषधी. दही ही सगळ्यात मोठी रोगाची व्यवस्था आहे. दही खाणारे माणसं नेहमी रोगी असतात, बघा बरं का. आता हे जर कळलं तर तुम्हाला समजून घ्या. दही हे अत्यंत रोगाचं साधन आहे. दूध शुद्ध आहे, दूध रोगनाश करणार आहे, तूप रोगनाश करणार आहे. समजा दुधाचं तूप तयार केलं, ते तूप सुद्धा अनेक रोगावरती औषध आहे, दूध सुद्धा अनेक रोगावरती औषध आहे, ताक सुद्धा अनेक रोगावरती औषध आहे. पण दही हे रोगाच्या उत्पत्तीचं साधन आहे. दह्यापासून शरीरामध्ये 7 महारोग होतात. दही खाणाऱ्या माणसाला डायबिटीस होतो, दही खाणाऱ्या माणसाला ब्लड प्रेशरची उत्पत्ती होते, दही खाणाऱ्या माणसाला पित्ताचा त्रास होतो, दही खाणाऱ्या माणसाचं पोट कधी साफ होत नाही. बघा बरं का, याच्यामध्ये थोडी शास्त्रीय तत्वज्ञानाची प्रणाली समजून सांगतो. अस्य सुखम स्वप्न सुखम दधिनी नवान्नपानम गुड वैकृतंचम प्रमेय हेतु कफ कृच्छ सर्वम. एका ऋषीने सांगितलं की डायबिटीस हा रोग दही खाल्लेल्या माणसाला लवकर होतो, नवीन धान्य खाणाऱ्या माणसाला डायबिटीस होतो. म्हणून आमच्या शेतकरी धर्मामध्ये जो हाडामासाचा शेतकरी आहे, तो नवीन धान्य कधीच खात नाही. तो फक्त नव्याच्या पुनवाला घुगऱ्या करून खातो, पीठ करून नाही खात बरं का. नव्याच्या पुनवाला काय करतो, नवीन धान्याच्या घुगऱ्या करून खातो. आणि ते खाऊन झालं की ते धान्य थप्पीला लावतो, गेल्या वर्षीचं धान्य यंदाच्या वर्षी खायला काढतो. जो शेतकरी असं करत होता तो शेतकरी कधी रोगी नव्हता. आता आम्ही काय खातो आम्हालाच माहित नाही. आता बाजारात आटा मिळतो, तो आटा कोणत्या किडक्या गावाचा आहे तुम्हाला सांगता येईल का? एखाद्या आट्याची पिशवी आणली आणि तुम्हाला म्हणलं ह्यो आटा कोणत्या गावाचा आहे, काय माहिती, किडक्या गावाचा आहे का सडक्या गावाचा आहे का सडलेले गहू वाळून केलाय का त्याचे ताजे गहू आणले सुद्याचा आहे का बक्षीचा आहे का जोड गावाचा आहे का 2189चा आहे का सोन्याचा आहे, कशाचा आहे. आटा आणला, टाळल्या रोट्या, खार रोटी रात्री रोटी खाल्ली, म्हणजे जाम झालं का? कारण या देहाचं रोग भांडार यांनी खोललं. तुकाराम महाराज काय म्हणतात, देह रोगाचे भांडार, दुर्गंधीची खान. बघा बरं का, दुर्गंधीचे आगार. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या डॉक्टरांपेक्षा 1000 पट मोठे डॉक्टर कोण होते? तुकाराम महाराज होते. आणि म्हणून दूध आरोग्यासाठी चांगलं, गावरान तूप आरोग्यासाठी चांगलं, ताक आरोग्या सांगतं. तक्रम तूक राहणी दोष. ताकाने पोटाचे विकार नष्ट होतात, ताकाने पित्त नष्ट होतं, ताकाने मूळव्याधीला फायदा होतो. हे ताक घरी घुसळून करीत चला. नाही हाताने वरया फिरवले तर आता लाईटच्या लाव्या निघाल्यात, लाईटवर का घोसाळीना, पण घोसाळ्याशिवाय काम. पण आजकाल लोक दही खायला का धुरलेत काही सांगता येणार. पूर्वीच्या काळी दही ही व्यवस्था फक्त तूप तयार करण्यासाठी केली जायची. आजकाल दहीच खायची सवय लागली लोकांना. ही व्यवस्था का चुकली? कारण समाजामध्ये धर्माची व्यवस्था कमी झाली आणि आधुनिक माणसं फक्त आपल्याच मनाने प्रयोग करायला लागले. तर मूळ सिद्धांत सांगत होतो, या चंद्रभागा नदीचा आकार हा चंद्रासारखा आहे, म्हणून भीमा नदीला चंद्रभागा हे नाव आहे. आता चंद्रभागेचा उगम कुठे आहे? पंढरपूरच्या अलीकडं. आणि चंद्रभागा संपते कुठं? पंढरपूर संपलं की चंद्रभागा संपते. एवढीच नदीला चंद्रभागा म्हणतात. म्हणून तर काय सांगितलं, आषाढी कार्तिकी भक्तजन येती साधूजन येती ते चंद्रभागेमध्ये स्नान ते करते. मग त्याच्या अलीकडं स्नान केलं
समजा एखादा म्हणला की पंढरपूरला लांब आहे बा, आपल्या जवळ इथं आळेफाट्यापाशी भीमा नदी आहे, नाही तर इथं भीमा नदी आहे, मग मी भीमेत आंघोळ करतो, इथं करतो ना म्हणले, इथं तितक्या लांब कुठं जातं म्हणले. नाही, त्या नदीमध्ये ते पाणी जेव्हा वक्राकार गतीने पळतं बरं का, थांबत नाही, तिथं पाणी पळतंच, कारण तिथं उतारा आहे. आणि त्या उतारामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्या चुंबकीय जलाने आंघोळ केली तर आपली रोगमुक्तता होते. ही व्यवस्था आहे. आता हे थोडं पूर्वीपासून चालत आलेलं शाश्वत अशा प्रकारचं शास्त्र आहे. म्हणून चंद्रभागेमध्ये आंघोळ करणं हे पवित्र लक्षण आहे. म्हणजे गंगेमध्ये आंघोळ केलं, गंगेमध्ये आंघोळ केली म्हणजे सगळे पाप धुवून जातात. आता सगळे पाप धुवून जातात का नाही जात याचं उत्तर मला नाही सांगता येणार, पण चंद्रभागेमध्ये आंघोळ केली तर किमान रोगमुक्तता होते. ही आमची धारणा आहे, ही व्यवस्था आहे. म्हणून गेलेला वारकरी चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो आणि एकादशीच्या दिवशी पंढरीचा पांडुरंग जो विटेवर उभा आहे त्याचं दर्शन घेण्याची व्यवस्था नाही. कारण एवढा मोठा जनसागर 10-20 लाखाचा एका टायमाला डोकं टेकवायला गेला तर डोक्याला डोकं लागून तिथले निम्मे अर्धे डोकं फोडून मरतील. म्हणून काय व्यवस्था सांगितली, एकादशीच्या दिवशी देव कुठे असतो, कळसावरती असतो. कुठे असतो, कळसावरती असतो. आता कळस कुठे आहे, मंदिराच्या वरती आहे. कळस कुठून दिसतो, कुठं नाही दिसतो, पार तुम्ही चंद्रभागेपासून पार इटभट्टीपाशी असाल तरी तो कळस दिसतो. मग जिथून दिसन तिथून भगवंताचं दर्शन घ्या, म्हणजे त्या गर्दीत घुसणार नाहीत आणि त्या गर्दीत डोक्याला डोकं आपटून तुम्ही मरणार नाहीत. म्हणजे आले जगायला, आले पुण्य कमवायला, आणि इथं येऊन जर मेले तर त्या तुमच्या व्यवस्थेमधला तो काय झाला, दोष झाला. म्हणून सदोष व्यवस्था धर्माला मान्य नाही. निर्दोष व्यवस्थेमध्ये काय सांगितलं की एकादशीचं पर्व ज्या दिवशी असतं, एकादशी आषाढी मोठी का, कारण ही देवशयनी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी हा देव झोपायला जातो, 8 महिने ड्युटी करतो. देव किती महिने ड्युटी करतो, फक्त 8 महिने ड्युटी करतो. 4 महिने देव ड्युटीवर नसतो. मग देवाच्या जागेवर कोण चार्ज घेतं बघा बरं का. हे थोडंसं समजून घेतलं तर तुम्हाला कळलं की काय भानगडे बाई, दरवर्ष महिन्याला 2-2 एकादशी येतात, ही आषाढीलाच काय गर्दी होती बाई एवढी. आषाढीच्या दिवशी देव झोपायला जातो. मग देव कधी उठतो, कार्तिकीच्या दिवशी देव उठतो. म्हणून हिला काय म्हणतात, देवशयनी एकादशी म्हणतात. मग देवाच्या दर्शनाला एवढी गर्दी का, जसं दुकान जर 5 वाजता बंद होणार असेल तर 4 वाजता 5 वाजता दुकान बंद होणार आहे, तसा हा देव झोपायला जाणार आहे. परत देव 4 महिने भेटणार नाही. मग एकादशीला देव गेल्यानंतर थेट 4 महिन्यांनी भेटणार आहे. मग हे 4 महिने चार्ज कोणाकडे देतो, 4 महिने चार्ज कोणाकडे देतो. जसं चार्ज दिला हेडमास्टर गेला, नवीन हेडमास्टर यायला टाइम आहे, एकाकडे चार्ज दिला, तसा या देवाचा चार्ज कोणाकडे दिला बघा बरं का. हे वाक्य समजून घ्या, या देवाचा चार्ज आमच्याकडेच दिला. देव म्हणला, ए भाऊ 4 महिने तू सांभाळ, 4 महिन्यांनी मी परत सांभाळायला येतो. मग आता देव नाही संग, 4 महिने देव नाही संग, आता आपल्याच्याने जमन का. देव म्हणला थांब थांब, जास्त कुटाने करू नको बरं का. ज्याच्याकडे चार्ज असतो ना त्याला मुख्य निर्णय घ्यायला अधिकार नसतो. तो फक्त काय असतो, काम चालवा असतो, काम चालव, हे काम करतो, हे नाही, हे ते आले का साहेब आले का मग करतील, मला एवढे अधिकार नाही. तसे 4 महिने आमचे अधिकार कमी आहेत का, कारण आमच्याकडे चार्ज आहे. म्हणून हे 4 महिने कसे पाळायचे, 4 महिने चातुर्मासात पाळायचे. लसूण खायचा नाही, कांदा खायचा नाही, वांग खायचं नाही, 4 महिने मांसाहार करायचा नाही. म्हणून तर ते 4 महिन्याची कसर लोक आधीच काढून घेते. 4 महिने परत याला शिवायचं नाही. मग हे 4 महिने का करायचं नाही, कारण या 4 महिन्यात भगवंत माझ्या बरोबर नाही. याचा काय अर्थ होतो थोडा बारीक समजून घ्या बरं काय. एकादशीचं पर्व मोठं आहे. एकादशीला देव झोपायला जाणार आहे, त्याच्यानंतर देवाची झोप होणार आहे. देवाला झोप घालताना किती मोठी व्यवस्था आहे बघा बरं का. देवाला झोप घालताना देवाला आंघोळ घातली जाते बरं का. ही एकादश झाली का, एकादश झाली, नव्याची पुनव झाली की मग पुढच्या येणाऱ्या एकादशीला ही झाली शुद्ध, मग वद्य एकादशीला देवाला आंघोळ घातली जाते. आंघोळ किती घातली जाते माहिती तुम्हाला, 7,000 लिटर पाणी उकळलं जातं बरं का. 7,000 लिटर पाणी. ती व्यवस्था सुद्धा पंढरपूरमध्ये फार मोठी आहे.
म्हणजे पंढरी क्षेत्र, पंढरपूरचं पाहणं म्हणजे आपण म्हणतो ना, जखणगाव पाहायला चला, हिवर पाहायला चला, शिर्डी पाहायला चला, पण काशी पाहायला चला, असे लोक जातात ना पाहायला. त्यांना एक अद्भुत क्षेत्र पाहण्याची व्यवस्था कुठे केलेली आहे माहिती का? पंढरपूरमध्ये केलेली आहे. पंढरपूर ही असं क्षेत्र आहे की पंढरपूरमध्ये नामदेव पायरीपर्यंत पाणी आलं तरी मानवाला धोका होत नाही. देव पाण्यात, आपण म्हणतो देव पाण्यात ठेवले. त्या पंढरपूरमध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा त्या पंढरीची नगरी जी वसलेली आहे बघा बरं का, काहींना कळत असेल तर समजून घ्या. आता जाऊ दे, आता नवीन तर काय सगळे शहरं वाढले, नगर जखणगाव पर्यंत आलंय. आता जखणगाव नगरमध्ये आता भेद राहिला नाही. पूर्वी जखणगाव नगरला जायचं म्हणलं तर लोक टाचकायचे, म्हणायचे भाऊ ते शिनाच्या अलीकडे भाऊ, नाही भाऊ मी नाही जात, आता 8 वाजले मी नाही जात. आता किती वाजले तर लोक टाचकत नाही, कारण हे सगळं विस्तार झाला. तसे या पंढरी क्षेत्राचा विस्तार झाला असेल, पण जी पंढरी नगरी आहे की जी नामदेव महाराजांच्या काळात होती, जी ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात होती, जी जनाबाईच्या काळात होती, जी आमच्या भगवंताच्या अवतरणामध्ये ज्यांनी देव प्रत्यक्ष पाहिला, जे देवाशी बोलले, त्या संत परंपरेचा अनुभव थोडासा इतिहासामध्ये लिहिलेला आहे की या पंढरी नगरीमध्ये सगळ्यात सुरक्षित माणसाचं राहणं आहे, सगळ्यात सुरक्षित जगणं आहे. म्हणून तर काय सांगितलं, डोळा पाहावी पंढरी. अशी नगरी की जरी या भूतलावर जलप्रलय झाला, असं म्हणतात की हे जग बुडणार आहे, इतका पाऊस पडणार आहे. आता हे काय लहानपणी आम्ही ऐकलं, लोक लागले पाऊस होईल, मग काय करावं, मग आई म्हणायची घे जेवून पाऊस पडणार, जावं पडून. पाऊस आला का मला वाटत आता शेवटचा पाऊस आहे काय ना, आता जलप्रलय कारण एखादा कथा करा, असा कथा रंगून सांगतो, जस का हे शेवटचाच दिवस आहे आपल्या आयुष्यातला, अशी कथा समजून सांगतो. आणि मग म्हणतो पाऊस आता केव्हा बंद व्हायचा बा. आता कधी जगाच्या पाठीवर हा प्रलय होणार आहे हे त्या इतिहासात नोंदलेलं आहे, ते भविष्यात कधी होणार आहे याचा मी एवढा हुशार मी नाही. पण तुम्हाला एक सांगतो, जेव्हा कधी या जगाचा प्रलय होईल, हे भूतल पाण्याखाली जाईल. आता आपण नाही पाहिलं, पण आमच्या सांगलीच्या साताऱ्याच्या लोकांनी पाहिलं. असे 4-4, 5-5 मजल्यात पाणी किती वेळात घुसलं महाराज, काही मिनिटात घुसलं. काहींच्या म्हशी सोडता 2 सोड्या 2 राहिल्या, त्या 2 घरी घेऊन गेले, त्या मध्ये सोड्या ते डोंगराला जाऊन चढल्या, या 2 अशाच खुटीला टांगल्या, खुटी सोडता पाणी आलं, याला सोडता नाही आलं, जाग्यावर गोठ्यात मेल्या. बघा आता हे आमचे हिंगणगावचे सरपंच गेले होते तिकडे, सगळं टेम्पो घेऊन त्यांनी डोळ्यांनी पाहिलं की कोणत्या गावात किती पाणी घुसलं. हे भूतो ना भविष्य ते अशा त्या गावांनी पाहिलं. अशी जर व्यवस्था वेळ आली तर नदीच्या काठची गावं सगळ्यात असुरक्षित असतात, पण पंढरपूर अशी नगरी आहे की जिला कधीच धोका नाही, जी कधीच पाण्याखाली जाणार नाही. ही म्हणून ती पंढरी नगरी जगाच्या पाठीवर भूतलावरील वैकुंठ आहे. बघा बरं का, आता हे शास्त्र, विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून सांगतो की त्याला वैकुंठ का म्हणतात बुवा. आमच्या जखणगावला का वैकुंठ म्हणत नाही, आमच्या नगर तालुक्याला का म्हणत नाही, पंढरपूर जिल्ह्याला का म्हणत नाही? त्या चंद्रभागा नदीच्या कोरीचा जो व्यास आहे, त्या व्यासामध्ये जी नगरी वसली ती भूतलावरचं वैकुंठ म्हणून सांगितलेली आहे, वैकुंठ म्हणून सांगितले. आणि पंढरी नगरी ही सगळ्यात सुरक्षित नगरी आहे. तिचं आरोग्य अबाधित राहतं. का राहतं? कारण ते पाणी, चंद्रभागेचं जे पाणी आहे ते विद्युत प्रवाहाने प्रवाहित झालेलं, की ज्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय तत्व दडलेलं आहे. असं पाणी अमृतमय आहे. असं पाणी काय आहे? अमृतमय आहे. आणि म्हणून चंद्रभागेतलं पाणी अमृता समान आहे, म्हणून तिथं आंघोळ करावी, हे शास्त्र पूर्वी सांगितलेलं आहे. आता एक तत्वज्ञान तुम्हाला सांगत होतो की या भूतलावर माणसाला रोगाने ग्रासू नये, रोग माणसापासून दूर असावेत, माणूस रोगापासून दूर असावा, म्हणून माणसाला धर्मशास्त्राचं पालन करायचं तत्वज्ञान सांगितलं. धर्म म्हणजे दुसरं काही नाही, धर्म म्हणजे निरोगी जीवन जगण्याचा रस्ता आहे. धर्म म्हणजे निरोगी जीवन जगण्याचा रस्ता आहे. वारकरी होणं म्हणजे दुसरं काहीच नाही. वारकरी होणं म्हणजे या जगात रोगमुक्त जीवन जगणं, हे शास्त्र सांगितलेलं आहे. जो कोणी वारकरी आहे, आम्ही पंढरीचे वारीकरी, आम्ही पंढरीचे वारकरी. वारकरी म्हणजे कोण? की ज्याची जीवन प्रणाली रोगमुक्ततेकडे चालली, तो वारकरी. आता हे थोडं समजून घ्या. एखाद्याने माळ घातली, एखाद्याने गुरु केला, एखाद्याने शिष्यत्व पत्करलं, एखादा भक्त झाला, हे सगळं एकच आहे बरं काय, काही वेगळं नाही. भक्त झाला
तो भक्त हळूहळू रोगमुक्तीकडे जातो. आता हे तत्वज्ञान लिहिलंय, हे तत्वज्ञान दिलंय, हे तत्वज्ञान ग्रंथामध्ये दिलंय, हे तत्वज्ञान विज्ञानामध्ये दिलंय, हे तत्वज्ञान आमच्या सत्य साहित्यामध्ये दिलंय. रोगमुक्त जीवनाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून तर एकनाथ महाराज अभंगामध्ये म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायण हेच देही, वारंवार द्यावा नामाचा आठव, कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदाची वासना समूळ कंद, एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद ठेवावा. हे कायम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, इठाला 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 इठाला. लोक म्हणतात का येडेवेळी काय, कधी बघा रामकृष्ण हरी, जय हरी रामकृष्ण हरी जय कृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी ना, तुझं नाव ना माझं नाव ना, त्याचा संबंध याचा संबंध, हे असंबद्ध बडबड आहे का? नाही नाही नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी. हे जय हरी जय हरी जय हरी हे कुठून आलं? अरे याचं उत्तर आहे की हरी करता हरी ही करता. बघा बरं का, एक तत्व सांगितलं, हरी करता हरी ही करता. हे सगळं जग कोणी चालवलं? हरीने चालवलं. आणि म्हणून शेवट काय सांगत होतो, चातुर्मासामध्ये देव झोपलेला असतो, म्हणून आपण काही कुटाने करू नयेत. इतर टायमाला कुटाने केले तर निस्तरायला आपण देवा धाव आपण म्हणतो, कारण देव जागा आहे, देव ऑन ड्युटी आहे ना, ऑन ड्युटी देवा धाव. पण त्या 4 महिन्यात देव धावत नाही, हे आम्हाला शास्त्राने सांगितलं. म्हणून हे 4 महिने पानकाळ्याचे, बघा बरं का, आषाढी पासून कार्तिकी पर्यंतचे हे रोगासाठी आमंत्रण आहे. याच दिवसात डेंग्यूची साथ असते, याच दिवसात मलेरियाची साथ असते, याच दिवसात कोरोना जोर खातो. बघा बरं का, काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. याच दिवसात स्वाईन फ्लू उद्भवतो, याच दिवसामध्ये व्हायरस वाढतो, याच दिवसामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढतो, याच दिवसामध्ये जीवाणू आणि विषाणू यांची उत्पत्ती वाढते. आता हे शास्त्र आणि हे अध्यात्म हे एकमेकाला कसं जोडलंय हे नीट समजून घ्या बरं का महाराज, एक नीट समजून घ्या. आणि म्हणून जे श्लोक आपण आज प्रवचनाला घेतला तो श्लोक मुळातच या तत्वाला धरून आहे. नासतो विद्यते भाव न अभावा विद्यते सतः, उभयो अपि दुष्टः अंतः, तू अनयोः तत्वदर्शिवी. तू विचार कर, तू सत्सत विवेक वापर. कोण? हे माणसा, तू विवेक बुद्धीने राहा, तू भगवंताचा अभ्यास कर. भगवंत करता करवित आहे यावर तू विश्वास ठेव. आणि लक्षात ठेव, जी आज परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही. मग तू आज सुदैवाने आनंदी आहे ना, हा आनंद क्षणभंगूर आहे, उद्या तू दुःखात जाऊ शकतोस. तू आज दुःखी आहे ना, तुझ्या घरावरती आज संकट आलेलं आहे, तुझ्या घरावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण घाबरू नकोस, ही परिस्थिती टिकणार नाही. उद्या हा दुःख निवारणाचा मार्ग तुला मी सांगतो. तुझं दुःख निवारण होईल, तुझ्या दुःखातून तू पुन्हा सुखाच्या दिशेने धाव घेशील. फक्त जरा दम धर गड्या, दम धर. ही व्यवस्था सांगितली. धर्म आम्हाला आशावादी ठेवतो. काय ठेवतो? आशावादी ठेवतो. धर्मामध्ये एकही चिंतन निराशावादी नाही. एक तर 2च वाद धर्मामध्ये सांगितले, एक आशावाद आणि एक वास्तववाद. 2च वाद सांगितले. वास्तववादी असा नाही तर आशावादी असा. निराशावाद धर्मामध्ये नाही, निराशावाद धर्मामध्ये अजिबात नाही. म्हणून धर्म हा चिंतामुक्त जीवनाचा मार्ग आहे. म्हणून तर काय सांगितलं, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. अरे मेल्यानंतर माणसाला स्वर्ग मिळतो, म्हणजे मृत्यू हा स्वर्गाचा काय मार्ग आहे. मग मेलं म्हणजे दुःख झालं का? नाही. मग आम्हाला एक मन समजून सांगतो, अरे मेल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. स्वर्ग तर सगळ्यात सुंदर आहे, स्वर्गातली व्यवस्था तर किती चांगली आहे, स्वर्ग किती जगाच्या पाठीवर अद्भुत आहे, त्या प्रकारची स्वप्न नगरी जगात भूतलावर नाही. मग हा जर गेला तर हा कुठं गेला? स्वर्गात गेला. म्हणजे या घाणीतून निघून कुठे गेला? चांगल्या ठिकाणी गेला. म्हणजे त्या घरातलं दुःख काय होईल? कमी होईल. क्लेश कर्म तनु करणात. आता हे फार मोठी व्यवस्था आहे. क्लेश आणि कर्म कमी करण्याचं साधन परमार्थामध्ये सांगितलं. आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये एक व्यवस्था सांगतो की हे शरीर रोगाचे भांडार, हे दुःखाचे कोठार, यामध्ये घाणीचे कोठार, हे सगळं सांगितताना आपण जगताना समजा जर आपल्याला करोना झाला, समजा जर आपल्याला डेंग्यू झाला,
समजा आपल्याला मलेरिया झाला, समजा आपल्याला टायफॉइड झाला, तर आपण काय करावं? ही व्यवस्था थोडी समजून घेण्याची व्यवस्था आहे. या शरीरामध्ये अग्नी नावाचा एक घटक आहे. आता बघा बरं का, आता हे 4 वाक्य समजून घ्या, म्हणजे तुम्हाला बिगर डॉक्टरचा निरोगी जगता येईल. आता डॉक्टर, वकील, इंजिनियर हे जरी हुशार असले तरी यांच्या डोक्यात सेवा असली पाहिजे, नाही तर या हुशारीचं काही खरं नाही महाराज. सेवा आणि मेवा या 2 तत्वापैकी जो सेवेत आहे तो मार्गात आहे, पण ज्याच्या डोक्यात मेवा आहे त्याला तुम्ही मार्गात फारसं पाहू शकत नाही. कुणी असो, मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, जे बुद्धिजीवी आहेत ना, शिक्षक असो, व्यापारी असो, हे जेव्हा यांच्या डोक्यात धंदा असतो त्यावेळेस त्यांचे विषय, आणि जेव्हा यांच्या डोक्यात परमार्थ असतो, सेवा असते, सेवा ही परमो धर्म, हा याचं कल्याण, याचा निरोगी होणं हे माझ्यासाठी आनंददायी आहे, त्याच्यात आनंद हा विषय आणि तो विषय, अशी ह्याच्यातही ऊन सावलीचा खेळ आहे. ऊन कधी असन आणि सावली कधी असन हे आम्हालाही कळत नाही. म्हणून तर आपण डॉक्टरकडे जाताना पहिले देवाच्या पाया पडतो. डॉक्टरच्या डोक्यात सद्बुद्धी असावी, डॉक्टर माझी तपासताना सद्बुद्धीने मला तपासावं, आणि देवा भगवंता डॉक्टरला बुद्धी दे माझं निदान करण्याची. म्हणजे जोपर्यंत डॉक्टरच्या डोक्यात भगवंत नाही तोपर्यंत निदान होत नाही. कारण निदान हे सुद्धा एक फार गुपित आहे, हे गुपित आहे. म्हणजे एखाद्या रोगाचं निदान करताना सिटी स्कॅन केला, MRI केला, पार अँजिओग्राफी केली तरी निदान झालं नाही, आणि एका डॉक्टरने फक्त नाडी पाहून सांगितलं. का? कारण त्या क्षणात ती नाडी पाहताना त्याच्या बुद्धीत भगवंत होता. बघा बरं काय, आता ही व्यवस्था कळली तर तुम्हाला फार जगातले कोडे उलगडतील. आता एक डॉक्टर असून मी तुम्हाला काय सांगतोय, तो क्षण महत्वाचा असतो, तो क्षण महत्वाचा असतो ज्या क्षणी त्या डॉक्टरचा विवेक जागा असतो. आणि डॉक्टरचा विवेक जागा कधी असतो? ज्या क्षणी डॉक्टरच्या डोक्यात भगवंत असतो. मग कोणाच्याही डोक्यात जेव्हा भगवंत असतो तेव्हा त्याचा विवेक जागा असतो. मग तो शिक्षक असू, तो वकील असू, तो न्यायाधीश असू, तो कोणी अधिकारी असू, तो कोणी पदाधिकारी असतो, ज्या क्षणी त्याचा विवेक जागा आहे त्या क्षणी भगवंत त्याच्या जवळ आहे. आणि ज्या क्षणी त्याचा विवेक शून्यता प्राप्त करतो त्या क्षणी भगवंत त्याच्या जवळ नसतो. मग आपण देवाकडे का जातो? विद्यार्थी एखाद्या देवाची प्रार्थना का करतो? शिकवतो कोण? शिक्षक. शिकवतो कोण? शिक्षक. प्रार्थना कोणाची असते? शिक्षकाची असते का? की शिक्षकाचं नाव चांगलं घ्यायचं, तुम्ही लय भारी मॅडम, तुम्ही लय चांगल्या मॅडम. नाही. या कुंदेंदू तुषार हार दवला, या शुभ्र वस्त्रार होता, त्या देवीचं नाव, त्या देवीचा या देवीशी काय संबंध आहे का? नाही. पण त्या देवीचा संबंध कसा? ज्या क्षणी तो शिक्षक मनापासून शिकवतो त्या क्षणी तो शिक्षक साक्षात सरस्वती रूपात समोर असतो. ज्या क्षणी अंतरंगामध्ये परमार्थ ठेवून डॉक्टर तपासतो त्या क्षणी तो पांडुरंगाच्या रूपात समोर असतो. मग हा रूप आणि अरूप हे पांडुरंगात परिवर्तित होणं आणि स्वार्थात परिवर्तित होणं हे किती मोठं अंतर आहे. लाईट जाणं लाईट येण्यात किती अंतर असतं. लाईट गेली लाईट आली, लाईट समजूच तर जाते, अरे लाईट गेली, अरे आता तर होते ना, गेली. तसा हा पांडुरंग या अंतरंगामध्ये येतो जातो, येतो जातो, येतो जातो. याचं कनेक्शन लूज असतं, काहींचं कनेक्शन लूज असतं. नसं नाही का, बाहेर लाईट चांगली असती पण आपल्या घरातलं लूज कनेक्शन असतं ना. एक दिवा वारा आलं का बंद होतो, वारा आलं का चालू होतो. तसं हे अहंकाराचं वारं आहे ना, हे डोक्यात घुसलं की हेचं कनेक्शन कट होतं. हे वारं जर गेलं तर एक कनेक्शन पक्का असतं. म्हणून या वारकऱ्यांचं कनेक्शन काय केलं असतं? जाड केबल टाकून तयार केलेलं असतं. बरं का, वारकरी म्हणजे काय? याची केबल जाड असते, याची सुरक्षा असते, याला वरून इन्सुलेशन केलेलं असतं, म्हणजे याचं कनेक्शन कट होत नाही. आणि नामस्मरणाचं याला इन्व्हर्टर जोडलेलं असतं. काय जोडलेलं असतं? इन्व्हर्टर जोडलेलं असतं. हे नामस्मरण आहे ना, भगवंत ज्या वेळेस याच्या समोर नसतो तेव्हा फक्त नामस्मरणाने एक इन्व्हर्टर सारखी करंट त्याच्या शरीरात असतो. जशी लाईट गेली तरी काही घरामध्ये अंधार पडत नाही, त्यांना कळतही नाही. असे इन्व्हर्टर निघालेत की त्या इन्व्हर्टरवर पंखे चालतात, मोटरी चालतात, सगळं चालतं. त्यांना माहीतच नसतं लाईट कधी आली आणि कधी गेली. का बरं?
आमच्या घरात काही बंद पडत नाही. आता आपल्या घरात सगळंच बंद पडतं, त्यामुळे आपण म्हणतो लाईट गेली बा. आता शेगडी लावली होती, 2 भाकरी झाल्या बघा, शेगडी भाकरी करण्याला माहिती. तो म्हणतो नाही भाऊ 6ला लाईट जायची, मग 5 वाजता शेगड्या चालू केल्या. आता काय करणार, शेवटी माणसाला जगायचं पडलं ना. मग लोक म्हणले नाही 6 ते 9 शटडाऊन, लॉकडाऊन सांगितलं. मग ना आपण 5लाच चालू करा भाकरी. म्हणलं बाई आज लवकर खुरपून चाली, नाही ना 6ला लाईट जायची. काय आता बाई भाकरी भाजी ती बाई काय चोरी बिरी नाही करत बघा. आता हे कोणला चोर, लोक आता चोर कोणला म्हणते आणि मोर कोणला म्हणजे, याच्यात फार मोठा घोटाळा आहे बरं का. इथं चोर कोणला म्हणलं जातं सध्या, जो इमानदारी जगतो ना तो चोरात जमा झाला, आणि जो जगताना कुठलंच तत्व पाळीत नाही, फक्त बोलतानाच तत्वज्ञान सांगतो, तो झाला मोर. तो झाला मोर. आणि जो जगताना चांगला जगतो, फक्त जगताना जे जगतो ते तोंडातून कधीच बाहेर काढीत नाही, तो झाला चोर. बघा बरं का. आणि मग हे जग असं आहे, हे सज्जनाला दुर्जन आणि दुर्जनाला सज्जन अशामध्ये गणलं जातं. म्हणून तर एका शास्त्रामध्ये एका ठिकाणी सांगितलं की हे कलियुग म्हणजे काय. कलियुग म्हणजे 2 डोळ्याचाच माणूस. कलियुगातला जन्माला माणूस किती डोळ्याचा येतो, 2च डोळ्याचा येतो, 2च पायाचा येतो, 2च कानाचा येतो. पण फक्त जगताना कसा जगतो कलियुगातला माणूस. भृगु संहितेमध्ये 1.5 लाख वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी सांगितलं की कलियुगातला माणूस कसा जगेल. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवः, पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवः. पापाचा प्रयोग करील माणूस, पापाचा प्रयोग. पूर्वीचे लोक धार्मिकतेमध्ये पापाचे प्रयोग करीत नव्हते. पापाचे प्रयोग जे पापी दृष्टिकोन आहे, ज्याच्यात पाप घडतं, असा प्रयोग जीवनात कधीच करीत नव्हते. म्हणून तो धार्मिकतेचा पगडा बघा बघता. आता हे पगडा आणि पगडी याच्यातला थोडा भेद सांगतो. ज्या समाजात धार्मिकतेचा पगडा असतो तो समाज पापमुक्त असतो, आणि ज्या समाजात धार्मिकतेचा पगडा राहत नाही तो समाज पापाला प्रवृत्त केला जातो. या 2 वाक्यात आजची व्यवस्था समजून घ्या. पूर्वीचे लोक, कुठली पोलीस व्यवस्था नव्हती, कुठली न्यायाधीश नव्हते. गावातच पंचायत असायची. पंचायत म्हणजे काय, 5 गावातले लोक, 5 लोक. का, कारण हाताचे 5 बोट सारखे नसतात. असे गावातले 5 सारखे नसणारे म्हणजे त्यांची आडनाव सारखे नसले पाहिजेत बरं का. त्यांची एक बाप नसला पाहिजे. ती एकाच बापाचे 5 पोरं पंचायतीत जाऊन बसले, ह्यो सरपंच, ह्यो उपसरपंच, मेंबर, कोण खाली सगळे याच लाटांबळ गुतावलं तर त्याला पंचायत म्हणत नाही. पंचायतीमध्ये काय असतं की 5 लोक, आता पूर्वी 5 होते, आता 9 झाले, परत 15 झाले, ते जाऊ दे, त्या लाटांबळात मी शिरत नाही. पण ही पंचायत जी असायची ती निरपेक्षपणे भगवंताच्या रूपात ती पंचायत बसायची, आणि ती न्यायनिवाडा करताना धर्माचा पगडा असायचा. धर्माचा पगडा म्हणजे माझा न्याय जर चुकला तर मी पापी आहे. बघा बरं का, मी पापी आहे, आणि म्हणून तो पाप करायला तयार होत नव्हता. माझं जर शिकवण्यामध्ये कसूर राहिला तर मी पापी आहे. मी इलाज करताना जर कसूर ठेवला तर मी पापी आहे. मी दुकानदारीमध्ये जास्त नफेखोरपणा ठेवला तर मी कोण आहे, पापी आहे. स्वतःला पापी समजणारा माणूस धार्मिक असतो, दुसऱ्याला पापी दाखवणारा माणूस अधर्मी असतो. ही धर्माची व्यवस्था आहे. आणि म्हणून ही प्रवचन सेवा संपवताना अत्यंत दुःखद अंतःकरणाने हा विधी आपण करतोय. खरं तर आमच्या काकावरती, वायरमनवरती हा फार मोठा आघात आहे. खरं तर आपला एक तरुण तडफदार मुलगा की ज्याने आपल्यावरती संस्कार करायचे. बघा बरं का, काय उलटी पिढी आली बघा, काय उलट चित्र आलं. या पोरांनी आमचे दावे घालायचे. आताच काही दिवसापूर्वी त्याच्या आजाचा दावा झाला, इथंच झाला, अजून वर्ष नाही झालं बाईला, बाबाला जाऊन, आमच्या गुरुजीला जाऊन. आजा पंजाचे दावे घालणं हे आनंदाचा दिवस आहे, हा सोनियाचा दिवस आहे. आता नातवाचा दावा घालायची वेळ आजीवर आली की कुठं चालली आजी, माझ्या नातवाचा दावा आहे. बाबा कुठं निघाले, माझ्या नातवाची मौत आहे. काय दिवस असेल बघा हा उरफाटा. पण आला व्यवस्थेला सगळ्यात शेवटी संदेश देतो, या पुढील 4 महिन्यामध्ये रोगराई असणं हे या निसर्गाची एक व्यवस्था आहे की पाऊस काय फार ठोकावण्या होत नाही. हळूहळू चिडचिड सगळीकडे चिडचिड, सगळीकडे माशा. इथं इतक्या माशा बसल्यात. या माशा काय तुम्हाला सोप्या वाटल्या. हे सैन्य कसं आहे माहिती का, एक माशी एका अन्नावर बसली आणि तीच माशी
त्याआधी एका विष्ठेवर बसली तर तिच्या बरोबर 20 कोटी विषाणू आणि 7 लाख जीवाणू घेऊन हिंडते. एवढं मोठं हिचं भांडार आहे, एवढं मोठं गोडाऊन आहे तुझ्या जवळ. एकदा एका विष्ठेवरून बसली आणि तिचा पंजा, ती उठल्यानंतर एका अन्नावर बसली तर ती 20 कोटी विषाणू घेऊन येत असते की जे विषाणू त्या विष्ठेमध्ये समाविष्ट असतात. आणि आता या व्यवस्थेमध्ये जरी आम्ही हागणदारी मुक्त गाव केले, जरी आम्ही स्वच्छता अभियान राबवले, जरी आम्ही जगामध्ये अत्यंत निर्मळ जगण्याचा प्रयत्न केला, तरी आमचा अंतरंग मात्र निर्मळ होण्यासाठी या जगातला कुठलाच साबण काम करीत नाही. म्हणजे ही गोष्ट तुकाराम महाराजांनी अत्यंत समजून सांगितली की हे जर मन स्थिर नसेल तर साबण तरी काय करणार आहे. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये पुढील 4 महिने हे चातुर्मासाचे महिने. या चातुर्मासामध्ये 2 घास कमी खायचा, 2 टाइम जेवणारा 1 टायमावर या, 3 टायमावरचे 2 टायमावर या. आणि हे सगळ्यात शेवटी तुम्हाला शास्त्र समजून सांगत होतो, हा देह म्हणजे एक भट्टी आहे. काय आहे? भट्टी आहे. जशी आपण भट्टी पेटवतो ना, एखादं चुलांगण घातलं का, चुलांगण घातल्यानंतर तिथं नारळ फोडितो, उदबत्ती लावितो. आता त्या चुलांगणाचा नारळाचा काय संबंध आहे नीट लक्षात घ्या. कारण आपण तिथं भगवंत आला म्हणून सांगतो की या चुलांगणामध्ये भगवंताची साक्षात मूर्ती निर्माण करतो आणि हे अग्नी पेटवतो. हा अग्नी या जन्मामध्ये एक शास्त्र सांगितलं, माणसाचा जन्म होतो म्हणजे हा अग्नी पेटतो. हे चुलांगण पेटतं. काय पेटतं? हे चुलांगण पेटतं. या चुलांगणामध्ये किती अग्नी आहेत? या चुलांगणामध्ये एकूण 13 अग्नी आहेत. जसं असे एक सिलेंडर असतं आणि त्या सिलेंडरला 4 शेगड्या असतात. बघा बरं का, एक सिलेंडर, एक पाईप, त्याला 4 शेगड्या असतात. एकावर दूध तापायला ठेवलं, एकावर चहा उकळायला ठेवला, एकावर भाजी लावली, एकावर वरण भात लावला. बाई एका टायमाला एवढा स्वयंपाक कशी करती? मग माझ्याकडे गॅस कसा आहे? 4 शेगड्याचा गॅस आहे. तसा हा 13 शेगड्याचा गॅस आहे. किती शेगड्याचा? 13 शेगड्याचा. या 13 शेगड्याच्या गॅस पैकी मधली शेगडी जी आहे ना, इथं ही भट्टी, आपण म्हणतो ना माझी भट्टी खराब झाली, माझा कोठा खराब झाला, आपण म्हणतो याचा कोठा फुटला, आपण जे म्हणतो ना, ही भट्टी आहे ना, ही भट्टी मुख्य भट्टी आहे. ही काय? मुख्य भट्टी आहे. हिचा जाळ उरलेल्या 12 भट्ट्यांना जातो. किती भट्ट्यांना जातो? 12 भट्ट्यांना जातो. मग त्या 12 भट्ट्यावर 12 ठिकाणी वेगवेगळा स्वयंपाक केला जातो. किती ठिकाणी? 12 ठिकाणी. जसं एखाद्या गॅसला जर 12 शेगड्या जोडल्या तर बाई तू याच्यावर काय कर? पुऱ्या तळ, तू याच्यावर भजे तळ. तसं या देहामध्ये या 12 ठिकाणी 12 भट्ट्या पेटवल्या जातात. आणि ही मुख्य भट्टी आलेला माल या जाळायचं काम करते. म्हणजे जळण हे आमची भट्टी जाळते. काय जाळते? आलेलं अन्न जाळते आणि त्याच्यापासून रस काढते. आणि त्या रसाच्या पुन्हा 12 भट्ट्या 13 भट्ट्या पेटलेल्या असतात. आणि त्या भट्टीतून 13 प्रॉडक्ट तयार होतात. किती प्रॉडक्ट तयार होतात? या शरीरामध्ये जसा साखर कारखान्यामध्ये एखादा ऊस घेऊन गेला की त्या ऊसाचे किती प्रॉडक्ट होतात? 2 प्रॉडक्ट होतात. एका ठिकाणी साखरेचे पोते भरले जातात, एका ठिकाणी मळी भरली जाते. तसे या देहामध्ये आपण जे अन्न खातो याचे एकूण 14 प्रॉडक्ट तयार होतात. 14 प्रॉडक्ट कोणते? सप्त धातू. किती धातू? सप्त धातू. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. बघा बरं का, आता हे बारीक अभ्यास करा, बारीक सांगतो तुम्हाला. अरे डॉक्टर की अपूर्ण आहे, पण अध्यात्म हे पूर्ण शास्त्र आहे. जो अध्यात्म शिकला त्याला या जगातलं सर्वज्ञ आलं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आपल्या भक्तांचा इलाज करायचे. तुकाराम महाराजाकडे लोक जायचे, महाराज माझ्या पोराचं डोकं दुखतंय. महाराज म्हणायचे जा आल्याचं रस चमच्याभर पाज. आणि लोक चमच्याभर आल्याचं रोज पाजायचे आणि त्याचं डोकं नीट व्हायचं ना. लोक म्हणायचे महाराजावरती कृपा आहे भगवंताची. कृपा आणि ज्ञान याच्यामध्ये फार अंतर नसतं. ज्याच्यावर कृपा असते त्याचं ज्ञान पूर्ण असतं. आणि मग उदाहरणं हे नाही आले बरं का कुठं. उदाहरणं काय आलं? एक पोराची आई पोराला घेऊन आली, महाराज माव पोरगं गुळ खातं बरं का. आमचे महाराज लोक हे सगळे धंदेवाले हे काय म्हणले, मग एक पोरगा आलं आणि मग त्याची आई म्हणली महाराज आमचं पोरगं गुळ खातं.
मग महाराज म्हणले पुढच्या कीर्तनात भेट मला. मग आता कमन बा, आता काय गुळ खातं त्याला सांगायला सांगा ना महाराजांनी. मग ती कीर्तन झालं, ती बाई घरी गेली आणि मग पुढं कीर्तन होतं. म्हणले आता हिंगणगावला होतं, ही बाई जखणगावातून घेऊन गेली, महाराजाचं कीर्तन ऐकलं. कीर्तन झाल्यावर महाराजाला म्हणलं महाराज अहो तुम्ही म्हणले ते पुढच्या कीर्तनाला या, बघा नाही माव पोरगं लय गुळ खातं. महाराज म्हणले बाळ्या गुळ नको खाजड्या, गुळ नको खाजव, गुळाने पोटात किडे होते बरं का. आता किडे होत्यात म्हणल्यावर महाराजांनी सांगितलं पोरगं म्हणलं नाही खाणार भाऊ. ती पोरगं बाजूला काढलं आणि महाराज म्हणले बाई म्हणली काय तुम्हाला गेल्या टायमाला सांगायला रोग आलता का म्हणले, बघा बरं का. आणि तेव्हा सांगितलं असं तर माझ्या पोरांनी आतापर्यंत महिनाभर गुळ खाल्ला असता का. अगं बाई म्हणले मीच खात होतो ना, त्याच्यामुळं जरा घोटाळा होता, मी तेव्हापासून गुळ सोडला, म्हणून मला सांगायचा अधिकार झाला. म्हणून काय सांगितलं, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. असे पाषाण आमच्या तत्वज्ञानामध्ये घुसले, म्हणून जगाच्या मध्ये कुठेही आंतरिक बुद्धी आंतरिक भक्ती निर्माण होत नाही. हे सगळं बाहेरूनच. उस डोंगा परे रस नवे डोंगा का फुल्लासी वरलिया रंगा. आणि म्हणून सांगतो महाराज, जेवढे जीवजंतू शरीरात जातात ना, जेवढे जीवजंतू शरीरात जातात, या जीवजंतूपैकी 99% जीवजंतू जाळण्याची ताकद या भट्टीमध्ये असते. मग बघा रोगात जंतू तर भरपूर आहे. तुम्ही इथली हवा तपासायला न्या, एखाद्या व्हायरोलॉजी लॅबला जा, इथं आता तुम्हाला कोरोनाचे जंतू दिसतील, इथं आता तुम्हाला स्वाईन फ्लूचे जंतू दिसतील, इथं आता तुम्हाला डेंग्यूचे जंतू दिसतील, इथं आता तुम्हाला मलेरियाचे जंतू दिसतील. तरी तुम्हाला मला मलेरिया का नाही, तुम्हाला मला डेंग्यू का नाही, तुम्हाला मला कोरोना का नाही. कारण आमची ही भट्टी एवढी पेटलेली आहे. जसं आपण म्हणतो ना वाळल्या संघ काय जळत, वाळल्या संघ वलय जळत, तशी ही भट्टी जर चांगली असेल तर जगात कोणताच रोग तुमचा नाश करू शकत नाही. मग आता शेवटी एक तत्वज्ञान तुमच्या फायद्याचं सांगतो. कोणताही ताप आला माणसाला, स्वाईन फ्लूचा येऊ, कोरोनाचा येऊ, डेंग्यूचा येऊ, व्हायरसचा येऊ, टायफॉइडचा येऊ, मलेरियाचा येऊ किंवा न सापडणारा येऊ, आमच्याकडे एक असं शास्त्र आहे की ते सांगतं की न सापडणारा ताप. सगळ्यात शेवटी 2 मिनिटात प्रवचन संपवतो, काकस्पर्श झालेला आहे, पण हे महत्वाचं सांगतो. कोणताही ताप येऊ द्या, 3 दिवस अन्न खाऊ नका, 3 दिवस अन्न खाऊ नका. 90% ताप अन्न न मिळाल्यामुळे, बघा बरं का, अन्न न मिळाल्यामुळे या पेटलेल्या भट्टीला अन्न जर दिलं नाही तर ती या शरीरात घुसलेले हे सगळे जीवजंतू नष्ट करून टाकते. म्हणून त्या जीवजंतूचा नाश करण्यासाठी अन्न खाऊ नका. आता लोक म्हणतात गळून जाशील ना, नाही जात. अरे उपोषणाला लोक महिनाभर बसतात, 7 महिने बसतात. आमच्या त्या हरिद्वारला एक जण गंगा शुद्धीसाठी 1.5 वर्ष उपोषणाला बसला तरी मेला नाही, 1.5 वर्ष उपोषी राहिला. तुम्हाला त्या महाराजाचं नावच सांगेन, ते काय आपला फार जवळचं नाही, पण मी त्याला भेटलो म्हणून सांगतो. 1.5 वर्ष उपोषणाला बसला, शिवाय निर्जल उपोषण केलं, म्हणजे पाणी नाही पिलं तरी 1.5 वर्षात सुद्धा त्याला मृत्यू आला नाही. म्हणून 3 दिवसात आपण मरू अशी व्यवस्था नाही. पण ह्या लंघनामध्ये, या उपवासामध्येही ताकद असते. आता उपवास एकादशीचा का उपवास चतुर्थीचा का उपवास शनिवारचा, हे तुम्ही तुमच्या देवाकडे बघून आणि तुमच्या भक्तीकडे बघून ठरवा. चतुर्थी करणारा लय चांगला आणि एकादशी करणारा त्याच्यापेक्षा चांगला, हे तरतम भाव इकडे नाही. पण ज्याला आजार झाला त्याचा उपवास त्याच्या जीवनाचा कारणी लागला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तर ही व्यवस्था तुम्हाला सांगितली. खरं तर डेंग्यू सारखा आजार आज एवढ्या संशोधनात सुद्धा, एवढा खर्च करून, एवढ्या पेशी भरून, रक्त भरून, फार अतिव्यवस्थेमध्ये आपण ठेवून सुद्धा जर माणसाचा जीव घेऊन जात असेल, याचा अर्थ हे शास्त्र आणि ही व्यवस्था अपूर्ण आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, वैद्य वाचवती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्ध ते पुरी उरी, अंधी दैव संचरे मग तेथे काय उरे. या तत्वानुसार शेवटी हे सगळं प्रारब्धाचा खेळ आहे. जो गेला त्याच्यावर चिंतन करण्यापेक्षा भगवंत त्याला आपल्या जवळ घेऊन जाओ. त्याच्या बायकोला, त्याच्या पोरांना, त्याच्या परिवाराला आत्यंतिक दुःखाच्या खाईत टाकून गेला. पण आम्ही सगळे समर्थ आहोत. भगवंताच्या रूपाने तुम्ही सगळेजण पुढे या आणि त्यांना त्या खाईतून बाहेर काढून त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा आनंद फुलवा, पुन्हा उत्साह निर्माण करा. पुन्हा या जीवनाच्या मार्गामध्ये त्यांना या बापाची उणीव भासू देऊ नका. एवढीच प्रार्थना भगवंता चरणी करतो, तुम्हा सर्व चरणी करतो आणि प्रार्थना करून ही सेवा संपवतो. बोला पुंडलिक वरदे हरी.